इचलकरंजी शहरातील गणेशनगर शहापूर येथील शिवा चौक परिसरात घडलेल्या जीवघेणा हल्ला प्रकरणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तब्बल 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे। पुराव्याअभावी न्यायालयाने हा महत्त्वाचा निर्णय दिला। या प्रकरणात आरोपी प्रवीण रावळ याचा कामगार विशाल हट्टीकट्टी यास फिर्यादी व इतर जखमी साक्षीदारांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याचा राग मनात धरून फिर्यादीसह साक्षीदारांना धमक्या दिल्याचा आरोप होता। तसेच कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश असतानाही आरोपींनी एकत्र जमून फिर्यादी व साक्षीदारांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद होते। या घटनेनंतर शहापूर पोलीस ठाण्यात सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते। दरम्यान सुनावणी दरम्यान फिर्यादी, जखमी साक्षीदार, पंच व प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदवण्यात आले। मात्र साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती आढळून आल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले। तसेच आरोपी विरुद्ध ठोस व सबळ पुरावे सादर करण्यात अपयश आल्याने बचाव पक्षाचे युक्तिवाद ग्राह्य धरले गेले। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी प्रभावी बाजू मांडत शिक्षा देण्यास पुरेसा पुरावा नसल्याचे न्यायालयास पटवून दिले। त्यानुसार न्यायालयाने प्रवीण रावळ, अजित नाईक, तौफिक सावनूरकर, अक्षय कदम, अनिकेत पाटील, शुभम काने, सुनील गोसावी, संदीप शेळके व सचिन शिंदे यांची निर्दोष मुक्तता केली। या खटल्यात ॲडव्होकेट मदन मोहन भोसले यांनीही सहकार्य केले। न्यायालयाच्या या निर्णयामुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे।